नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा यासाठी शिक्षक समन्वय संघाने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मोठे आंदोलन उभे केले। या आंदोलनाचा परिपाक म्हणून राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजीच्या बैठकीत अनुदानाचा वाढीव टप्पा 1 जून 2024 पासून देण्याचे ठरवले होते। त्यातच 12 फेब्रुवारी 2021, 15 फेब्रुवारी 2021 व 24 फेब्रुवारी 2021 या शासन निर्णयामध्ये नमूद अपात्र शाळांना देखील अनुदानाचा हुकलेला टप्पा हा 1 जानेवारी 2023 पासून मानवीयरित्या देण्याचे ठरवले होते। याचबरोबर पुणे स्तरावरील अघोषित असणाऱ्या शाळांना देखील 20% अनुदानाचा टप्पा देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला व त्यास अनुसरून 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला। 2024 रोजीच्या शासन निर्णयाला निघून 14 महिन्याचा कालावधी उलटला तरी देखील या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शासन स्तरावरून हालचाली होत नव्हत्या। त्यामुळे राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षक हवालदिल झाला। शासनाला याचा जाब विचारण्यासाठी राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांचा विश्वास असणाऱ्या शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आझाद मैदान मुंबई येथे हुंकार आंदोलनाला सुरुवात झाली। या आंदोलनाला राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांनी न भूतो न भविष्य अशा प्रकारची हजेरी लावून आपल्या हक्काचे अनुदान मिळवून घेण्यासाठी प्रयत्न केले। शेवटी सरकार शिक्षकांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचे कबूल केले व सदरील अंशतः अनुदानित शाळांना, त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना व अघोषित शाळांचा विषय पुन्हा एकदा मंत्रिमंडळ बैठकीपुढे घेऊन यासाठी लागणारा निधी मंजूर करून घेतला। या अंशतः अनुदानित शाळा व अघोषित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्यासाठी लागणारा 970 कोटी रुपयाचा निधी हा शासन निर्णय दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आला। तसेच सदरील शाळांना शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 7 दिवसात टप्पावाढीचे पत्र देण्याचे निर्देश देण्यात आले। हे पत्र प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्या यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी द्यावे व कनिष्ठ महाविद्यालयांना उपसंचालक यांनी द्यावे असे स्पष्ट निर्देश देण्यात आले। शासन निर्णय निर्गमित होऊन 7 दिवस होत आले आहेत, परंतु अद्याप देखील राज्यातील अनेक शिक्षणाधिकारी कार्यालयाने किंवा उपसंचालक कार्यालयाने टप्पावाढीचे पत्र देण्यासंदर्भात शाळांना, कनिष्ठ महाविद्यालयांना प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना निर्गमित केल्या नाहीत। राज्यातील अनेक शिक्षणाधिकारी, उपसंचालक कार्यालयाकडे शिक्षकांनी विचारणा केल्यानंतर या कार्यालयाकडून शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक कार्यालयाकडून सूचना आल्यानंतरच पत्र निर्गमित करण्यात येतील अशी माहिती मिळालेली आहे। त्यामुळे राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांचे लक्ष आयुक्त कार्यालय, शिक्षण संचालक कार्यालय शासन निर्णय दिनांक 25 ऑगस्ट 2025च्या अंमलबजावणी संदर्भात आदेश केव्हा काढतील याकडे लागले आहे। शासनाने यापूर्वी निर्गमित केलेल्या 24 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयामध्ये अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देत असताना कोणत्याही तपासणीची आवश्यकता नसल्याचे नमूद केले होते, परंतु शासन निर्णय दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयामध्ये सदरील शाळांना एकूण 22 अटीची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत। एकच माहिती वारंवार शाळांकडे मागणी करणे योग्य नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे। शासनाने अशी माहिती न मागवता तात्काळ टप्पावाढीचे पत्र निर्गमित करावे अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे।